नक्कीच पहिल्या चेंडूवर अमितच्या बॅट मधला आलेला जबरदस्त चौकार. नक्कीच हलक्या हातानं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकाच धावेवर समाधान. या एका धावेनं धावसंख्या होते 5. पहिलं षटक मार्गस्थ. तर पाहूया दत्तात्रय स्पोर्ट्स सोबत लढणार कोण, बी बॉईज की मग श्री समर्थ नागाव. मुकाबला जबरदस्त होगा, मस्त होगा, जबरदस्त होगा. आणि आता मात्र दयानंद जुकर यांचा सुद्धा अफलातून चौकार. या चौकारानिशी धावसंख्या होते 9. लगभग पिछले 5 साल के बाद फिर से एक बार दयानंद जुकर श्री समर्थ धाबे के मालिक. बहुत बढ़िया. पुन्हा एकदा पंकज चौधरी टू दयानंद जुकर. आता मात्र वाईड चेंडू. धावसंख्या होते ती 10. आणि आता मात्र बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय. एक धाव नक्कीच अमित कदम यांनी रिस्की धाव या ठिकाणी घेतलेली आहे. धावसंख्या होते ती 11. आणि आता मात्र जबरदस्त चौकार. या चौकारानिशी धावसंख्या होते ती 15. नक्कीच पुन्हा एकदा पंकज चौधरी यांचा पुढचा चेंडू. आणि धावसंख्या होते ती 16. एका षटकात तब्बल 16 धावा, 3 चौकार आलेले आहेत. दयानंद जुकर यांच्या बॅट मधून 1 चौकार, तर अमित कदम यांच्या बॅट मधून 2 चौकार. नक्कीच पंकजी चौधरी ज्यांना हे षटक पहिलं दिलं होतं पण थोडंसं महागडं ठरतंय. हर्षद भगत यांना माहिती आहे की हा सामना जर आपण जिंकतोय तर डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचतोय. आणि हा सामना जो पण संघ हरेल त्याला तिसरी एक छोटीशी ट्रॉफी नक्की मिळणार आहे. एकच धाव. या एका धावेनिशी धावसंख्या होते ती 17. पुढचा चेंडू पाहूया. तेजस पाटील टू दयानंद जुकर. आता मात्र वाईड चेंडू. धावसंख्या होते ती 18. किरणजी चौधरी आणि सूरज पांडे यांनी लगातार 3 विकेट साठी 500-500 रुपयांचं पारितोषिक ठेवलंय. आणि आता मात्र दयानंद जुकर बाद होतोय. निखिल भगत याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. खर तर श्री समर्थ स्पोर्ट्स नागाव मध्ये अनेक वेगवेगळ्या आडनावाची एकत्र खेळतायत. कदम असू दे, जुकर असू दे, भगत असू दे, प्रत्येकाचा खेळ निराळा. तांबे असू दे, खूप छान पद्धतीचा खेळ आहे. एकंदरीतच बी बॉईज मध्ये सुद्धा आपण चौधरी पाहतोय, त्याच्यानंतर भगत पाहतोय. आमचे भावेश पाटील असतील, सगळ्यांचा जबरदस्त खेळ. आता मात्र वाईड चेंडू. तेजस पाटील. धावसंख्या होते ती 19.
आणि बरोबर बॅटच्या तडाख्यात चेंडू येत नाहीये, पण धावसंख्या होते ती 20. अमित कदमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. आणि एकच धाव. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. नक्कीच हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. करंजी चौधरी आणि सूरज पांडे. नक्कीच संडे हो या मंडे एक नाम लगातार आएगा, सूरज पांडे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न निखिल भगत यांच्यातर्फे अयशस्वी होतोय. पाहूया अमित कदम टू तेजस पाटील. आणि आता मात्र एकाच धावेवर समाधान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री समर्थ नागाव संघाची धावसंख्या होते 23. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि तेजस पाटील यांनी फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र स्वतः भावेश पाटील. गोळसई बी मध्ये भावेश पवार आणि इकडे आहे भावेश पाटील. नक्कीच बऱ्याच वेळेला जबरदस्त कामगिरी केली आणि म्हणूनच हर्षद भगत यांच्या नजरेतील एक हुकमी एक्का म्हणजेच भावेश पाटील. बॅटला चेंडू लागलेला आहे आणि कोणत्याही पद्धतीची धाव नसणार आहे. मग आणि आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान. या एका धावेनिशी धावसंख्या होते 24. आता मात्र भावेचा पुढचा चेंडू. बरच काही अवलंबून आहे भावेश्वर. तर श्री समर्थ संघाची मदार असणार आहे ती अमित कदम यांच्यावर. आणि आता मात्र वाव. किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है. जी हाँ, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र पुढे येऊन मारलेला हा चौकार. स्वतः राहुल भगत सुद्धा संघाचं मनोबल वाढवण्यासाठी सज्ज. धावसंख्या होते ती 29. धावसंख्या झालेली आहे. या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू. आणि आता मात्र एकच धाव. या एका धावेनिशी धावसंख्या होते 30. नक्कीच आपण श्री समर्थ नागावचा प्रवास पाहिला तर 30-35 धावा जर असल्या तर थोडस बॉडी लँग्वेज मध्ये बदल होतो. पण त्याच धावा जर 45+ असल्या तर मात्र
प्रमोद भगत यांच्या षटकासाठी जास्तीत जास्त धावा आपल्याकडे राहतात. मनोज भगत, नवज्योत भगत सकाळपासून आपली जबाबदारी पार पाडत आहे. विशाल तांबे सुद्धा सुंदर गोलंदाजी करत आहे. आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय. वाईड चेंडू पंच. आणि धावसंख्या झालेली आहे ती 31. आता मात्र पुन्हा एकदा तेजस पाटील टू अमित कदम. देखते हैं किसमें कितना है दम. एक तरफ तेजस तो दूसरी तरफ कदम. बहुत बढ़िया. सामना अतिशय चुरशीचा, पैसा वसूल मॅच. वा, व्हॉट अ शॉट. धावसंख्या होते ती 35. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडू मध्ये जर 2 चौकार जरी आले तरी श्री समर्थ नागाव संघ 45 पर्यंत पोहोचू शकतो. आतापर्यंत अमितच्या बॅट मधून 23 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या होते ती 35. पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र एकच धाव. धावसंख्या होते ती 36. राहिलेल्या 4 चेंडूंमध्ये एक जरी चौकार आला तरी 40+ जाऊया. 2 चौकार आले तर 45 पार करूया. जर कोणत्याच पद्धतीचे चौकार आले नाही तर मात्र समर्थ स्पोर्ट्स नागाव 40च्या आत राहू शकतो. हे मी बोलून चालणार नाही, ते मित्रांनो तुम्हाला करावं लागेल. आणि आता मात्र अमित कदम बाद होतोय. तेजस पाटील ने तो मानो नक्कीच पाहूया पुढचा चेंडू. आणि दांडी गुल. हल्की सी भूल और दांडी गुल. वाईड चेंडू. आणि या वाईड चेंडूने धावसंख्या होते 37. वाईड चेंडू
धावसंख्या होते ती 38. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या होते 39. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या होते ती 40. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या होते 41. पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी 2 धावा. धावसंख्या होते ती 43. आणि या चेंडूवर जर चौकार आला तर 48 धावा पाहिजे असतील. या चेंडूवर काय घडतंय बघायचंय. आणि मात्र बाद. 44 धावांची गरज. तर पाहूया दत्तात्रय स्पोर्ट्स नागाव संघाशी कोण खेळणार. बी बॉईज की श्री समर्थ नागाव संघ. नक्कीच 44 धावांची गरज. आणि आता मात्र आपण पाहतोय नवज्योत भगत यांचा पहिलाच चेंडू, निर्धाव चेंडू. आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण निखिल भगत यांच्यातर्फे 2 चेंडू आणि फक्त 1 धाव. 44 धावांचं आव्हान पार पाडायचं आहे आणि सुराज सरोज यांचं शुभागमन.
नक्कीच पुन्हा एकदा पंकज चौधरी आणि नवज्योत आता मात्र आणि या ठिकाणी बाद होते पंकज चौधरी. या ठिकाणी मात्र पंकज चौधरी एक मोठा साजरा. झालेली आहे एक. क्षेत्रामध्ये फक्त एक धाव पंकजी चौधरी हा तर आपण खेळणं गरजेचं होतं, परंतु ते स्वप्नात नव्हतं, ते सत्यातच झालं.
तीन चेंडू धावसंख्या होते ती 2. आता मात्र चौकार धावसंख्या होते ती 6. पाच चेंडू आणि 6 धावा. मात्र धाव समाधान. धावसंख्या होते ती 7. षटक समाप्त. अजूनही 18 चेंडू आणि 37 धावांची बरोबर. मात्र थोडीशी घाई संकटात नाही आणि या चौकारानिशी धावसंख्या होती ती 15. धावसंख्या झालेली आहे ती 12. धावसंख्या झालेली आहे ती 12. अजूनही 32 धावांची गरज. पाहूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र जबरदस्त चौकार. धावसंख्या होते ती 16. आणि आता मात्र नक्कीच 3 चौकार येत आहेत. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या होते ती 20. निखिलच्या बॅट मधून लगातार 3 चौकार.
अजूनही 24 धावांची गरज. आणि आता मात्र बाद होतोय निखिल, परंतु या ठिकाणी आपलं काम मात्र तमाम केलेलं आहे. घनश्याम चौधरी याच्या खांद्यावर ही जबाबदारी. निखिलच्या 3 चौकारानं सामन्याचं चित्र, सामना रंगतदार होणार याची ग्वाही दिलेली आहे. धावसंख्या होते ती 20. पाहूया घनश्याम चौधरी, एक बडा खिलाडी. विशाल तांबे यांचा पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी 9 चेंडू आणि 4 धावा, 5 धावा येत आहेत पंजा. धावसंख्या होते ती 25.
25. धाव संख्या 29. 2 गडी बाद झालेले आहेत. नऊ चेंडू, धाव संख्या होते ती 30. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. धाव संख्या होते ती 31. अजूनही 13 धावांची गरज. पाहूया घनश्याम चौधरी चेंडू खेळण्यासाठी सज्ज. अजूनही सामना संपलेला नाहीये. धाव संख्या होती ती 32. धाव संख्या 31 मित्रांनो. आत्ता धाव संख्या 32 होते. अजूनही 12 धावांची गरज. पाहूया पुढचा चेंडू. 33. धाव संख्या 33. अजूनही 11 धावांची गरज. खूप छान चेंडू. या एका धावेनं धाव संख्या होते 34. आणि आता मात्र गडी बाद नाही होत. जोराचा अपील होतोय. धाव संख्या होते ती 35. अजूनही 9 धावांची गरज असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी. पाहूया नवजोत भगत यांचा शेवटचा चेंडू. आणि आता मात्र चौकार जातोय. आणि या चौकारानिशी धाव संख्या होते 39. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज.
6 चेंडू आणि 5 धावांची गरज. भावेश टू अमित कदम. घनश्याम चौधरी. निखिलने जे 3 चौकार मारले तिथून सामन्याचा रंग बदलत गेलं. अजूनही 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. काहीही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. पाच चेंडू आणि 4 धावांची गरज. आता मात्र फायनल कुणाकडे जाणार? तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, पण नागाव प्रीमियर लीगची ट्रॉफी नाहीये. अजून सामना आहे. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. पाहूया काय घडतंय. आणि या ठिकाणी विजयी होतोय बी बॉईज संघ. फायनल मध्ये पोहोचतोय बी बॉईज संघ दत्तात्रय स्पोर्ट्स नागावच्या जोडीला. मॅन ऑफ द मॅच भावेश पाटील. अत्यंत मोक्याच्या क्षणी